ही जी रक्कम आहे ते तुमच्या बिल्डिंगमध्ये जे काका होते, बिल्डिंग पडणाऱ्या धक्क्याने गेले, त्यांच्या फॅमिलीला जर का तुम्ही ही रक्कम दिली तर म्हणजे तेवढाच त्यांना आधार मिळेल, त्यांची मदत होईल. चालेल ना? ताई, खरं सांगू का, तुमच्यासारख्या माणसांची खूप गरज आहे या समाजाला. दादा, अहो तुमच्यामुळे अनेक कुटुंब सुखी झाली, तशा तुम्हीही सुखी राहा. गरीब दुबळ्यांची मदत करण्यासाठी देव तुम्हाला शक्ती देव, दीर्घायुष्य लाभो. मॅडम, तुमच्या रूपाने अजूनही माणुसकी जिवंत आहे. हो, खरं आहे. थँक्यू. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्हाला जर का कधीही मदत लागली तर हक्काने या. ही ॲडव्होकेट वल्लरी मनोज भामरे आपल्या माणसासाठी अर्ध्या रात्री सुद्धा त्यांच्या मदतीला उभी राहील. बरं मॅडम, येतो आम्ही. या. दादा, ओ दादा, थांबा थांबा, ओ थांबा, ऐकी घ्या जरा, ऐकी घ्या. मला जरा बोलायचं आहे तुमच्याशी. हां बोला ना. तुम्ही आत्ता वल्लेरी मॅडम कडे गेलते ना, तेव्हा मी होतो तडी. बरं मी त्यांचा धीर आहे. बरं बरं, बोला ना, काय बोलायचं. तुम्ही वल्लेरी मॅडमले जे 50,000 देत होता ना, ते मला दी टाका. अहो पण मॅडम म्हणाल्या की त्या नाही घेणार म्हणून. त्या म्हणाल्या की एखाद्या गरजवंताला द्या. हा, त्याचं काय आहे दादा, त्याचं काय आहे ना, त्या नाहीच घेत पैसे असं सगळ्यांसमोर. त्यांची ना काम करायची पद्धत आहे ती. सगळ्यांसमोर नाही घेत, त्या मागवून आम्हाला पाठवतात. आणि हे असं नेहमीच चालतं. आता हे जमलेले पैसे आमच्याकडे दिले ना की ते मॅडमकडे आम्ही पोस्ती करणार. हा हा, अहो द्या हो पैसे, आणा माझ्याकडे. दी टाका ते मला. तसे आम्ही त्यांना पैसे देणारच होतो, पण त्यांनीच नकार दिला म्हणून. आणा आणा. येतो आम्ही. ठीक आहे, येतोय. मया आणते पैसे, मी सांभाळीसन ठेवते. घे नाही. कशाला सासूबाई, मी आहे ना. यांचं नाव वय झालंय, तुमचं नाव वय झालंय. आता तुम्हाला दामाची नाही, रामनामाची गरज आहे. मी आहे ना सांभाळायला. काय माझ्याकडेच राहू दे, घर अजून नावावर व्हायचंय ना तुमच्या, है ना. ही बया काही माही डाळ शिजू देणार नाही. सख्खे पैसे घशात घालून बसेल. बिचारा मामया, त्याला बी किंमत देत नाही इथं. काय आजकाल जोक यायला लागले तर सोशल मीडियावर. एक मिनिट, पण मी एकटीच का असो, आमच्या ग्रुपवर पाठवते. हसून हसून ना वेळ लागणार यांना. वल्लू, अगं माझं वॉलेट कुठे ठेवलंय, सापडत नाहीये, लवकर शोधून दे मला. आले.
स्वामी रघु काय अरे वाघ मागे लागल्यासारखं काय पळत असतोच रे सारखा. सॉरी मा. सॉरी म्हणू नकोस, तुला लागलं नाही ना काही. जाम करा काम. रघु पण ना कॉफी सुख. अजून रिप्लाय कसा नाही आला यांचा. इतक्या काय बिझी आहेत. मेसेज सीन केलाय पण रिप्लाय नाही दिला. एक साधा रिप्लाय करायला इतका वेळ लागतो का यांना. 5 मिनिटं झाली आहेत वल्लरी आणि प्रेरणाने मेसेज बघून. साधा एक इमोजी तरी पाठवायचा. मेसेज नसेल आवडला ठीक आहे, जोक नसेल आवडला ठीक आहे, काहीतरी रिप्लाय करायचा राव. काय यार ह्यांचीच काय ती जगा वेगळी लग्न झाली. आणि या दोघींनी मेसेज बघितला तरी. हे घ्या मिठू आणि श्वेता दोघींनी तर अजून मेसेज ओपन करून पण नाही बघितलंय. तेजा बघतेस ना सगळेजण आपापल्या लाईफ मध्ये एकदम व्यस्त झालेत. सगळ्यांच्या प्रायोरिटीज चेंज झाल्यात. आता तू त्यांची प्रायोरिटी नाहीयेस. तू एकटीच काहीतरी रिकाम टिकडी. वल्लू हो आलात तुम्ही. मी तुमच्या चहा नाश्त्याचं ए नाही नाही, बस 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 जरा मला बोलायचं आहे तुझ्याशी. ते राहू दे. आय एम सॉरी. काल जरा जास्त चिडलो तुझ्यावर. पण तुला माहिती आहे ना माझं किती प्रेम आहे तुझ्यावर. हो माहितीये तुमचं किती प्रेम आहे माझ्यावर. पण एक गोष्ट सांगू का तुम्हाला. तुमची ना हल्ली चिडचिड खूप वाढली आहे. नाही म्हणजे कदाचित कामामुळे होत असेल पण मला असं वाटतंय तुम्ही आता सुट्टी घ्यावी. वर्क लाईफ बॅलन्स करा थोडं. पण सुट्टीची गरज फक्त मला नाहीये, आपल्या दोघांना आहे. काय झालंय की गेली 3 वर्ष आपण फक्त काम काम हेच करतोय. एकमेकांना वेळच देत नाहीये. म्हणून मी काय म्हणतो आपण दोघं सुट्टी टाकूया आणि छान लांब कुठेतरी फिरायला जाऊया. काश्मीरला जाऊया. अरे बापरे बरोबर नक्की प्लॅन करूया काहीतरी. बरं चाल. बरं येतो मी. नाश्ता करून जा. ऑफिसला पोहोचून करेन मी. ऐकणार नाहीत ना तुम्ही. वल्लरी मला एका महत्वाच्या विषयावर बोलायचंय तुझ्याशी. दादा बोला ना. सासूबाई वल्लरी तू हे घर माया नावावर करी टाक. काय दादा हे बघ, मला समजत नाही हे खूप तुझ्या डोक्यात टाकलंय कोणी. अरे वल्लरीने तिच्या कष्टाने मेहनतीने घेतलेलं हे घर तुझ्या नावावर करावं हे वाटलंच कसं तुला. म्हण्या अरे या वल्लरीमुळेच त्या अण्णा केदारने गावातलं घर जमीन सगळं हिसकावून घेतलंय. तुला कसं कळत नाही रे. अरे आम्ही रस्त्यावर आलो घरदार सगळं गेलं तरी तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. दादा तुला पण चांगलंच माहितीये आईने अण्णाकडून पैसे घेतले होते त्याच्यामुळे झाले ते. उगाच वल्लरीला दोष देऊ नकोस.
अरे काय दोष देऊ नको, सगळं या वल्लरीमुळेच झालंय. या वल्लरीने त्या अण्णा केदारला लग्नाची स्वप्न दाखवली आणि नंतर फसाडलं त्याले, आणि म्हणून तो चिडला. आणि तो चिडल्यामुळे आम्हाला रस्त्यावर यावं लागलंय. जगाचा कारभार करायला निघाली होती ना ही, आणि आपल्याच घराला आग लावली ना. दादा अहो म्हण्या, काय करताय? म्हण्या का मोठा भाऊ येतो हे विसरू नको. अगं पण काय निघाई पैशाचा माझ या भावाच्या सुखाच्या थडग्यावर बांधलेला महाल या. आई याला सांग शांत बसायला. मी एक शब्द ऐकणार नाही याच्या पुढे. काय करशील रे, काय करशील? मारशील मला? मार ना. एक मिनिट, मला काय बोलायचं हे ऐकून घ्याल का? दादा, हे घर मी तुमच्या नावावर करायला तयार आहे. बल्लू तेजाताई, काय हो अचानक व्हिडिओ कॉल? आपल्या तेजा मॅडम रुसल्या आहेत आपल्यावर. ऐक, का बरं, काय झालंय? का वल्लरी हे तू तर विचारूच नकोस. मी जोक पाठवला होता आपल्या ग्रुपवर, तू तो बघितलास, मेसेज वाचलास आणि तरीही काही रिप्लाय नाही दिलास. कोणता मेसेज? घ्या, स्वतःच्या संसारात इतक्या गुरफटलेत तुम्ही की मी मेसेज पाठवलाय हे पण लक्षात नाहीये तुमच्या. ओ सॉरी 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 सॉरी, तो मेसेज ना, नाही नाही मी वाचला तो मेसेज आणि हसले सुद्धा. हो ना, कळलं मला. तिकडे आलं होतं लिहून मेसेज सीन. तो मेसेज वाचलास पण रिॲक्ट नाही झालीस त्यावर काही. सॉरी, ते कामाच्या गडबडीत विसरले हो. एक्झॅक्टली, मीही तेजाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते. मी पण मेसेज बघितला, वाचला सुद्धा, हसले सुद्धा. रिप्लाय देणार तितक्यात आमचा रघु धडपडला, त्यामुळे राहून गेला रिप्लाय द्यायचा. त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे?